मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवल हो एक मुंबईतील एक लोकप्रिय असो एक महोत्सव असा। काळा घोडा म्हणजे नक्की काय, त्याच्या मागचा इतिहास काय असा आणि की त्याचं नाव काळा घोडा असा कसा पडला हे तुमका माझ्या व्हिडिओच्या शेवटी समजत। सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इला असो काळा घोडा आर्ट फेस्टिवल जो की CST फोर्ट या भागात एक महोत्सव भरता। तर मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवल हो एक ज्या मागे इतिहास भरपूर आहे आणि की नक्कीच तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघून झालात पण असताच, कारण मी आज शेवटी म्हणजे आज उद्या लास्ट दिवस आहे, मला जरा येऊक लेट झाला। तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असताच काळा घोडा आर्ट फेस्टिवल म्हणजे काय, पण त्या व्हिडिओमध्ये कदाचित खूप जणांनी कमी सांगितलं नाही असत की नक्की तो फेस्टिवल काय, त्याच्या मागचं कारण काय आणि तो आर्ट फेस्टिवल काळा घोडा आर्ट फेस्टिवल याची सुरुवात कधी झाली, कोणी केली आणि की त्या एरिया काळा घोडा असं नाव का पडला, त्याच्या मागचा इतिहास काय हे आज आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेतलो। तर मित्रांनो, मी आता इलेच काळा घोडा आर्ट फेस्टिवलच्या गेटवरती आहे आणि की तुमका अगोदर मी त्याच्यामध्ये काय काय म्हणजे जे टाकाऊपासून टिकाऊ असे वस्तू बनवलेल्या असत, आर्ट असत, चित्रकला असत, आणखी कोणकोणत्या किती गोष्टी फेमस असत ते तुमका सगळ्यात या व्हिडिओतून बघूक मिळतल्या। काळा घोडा आर्ट फेस्टिवल Gracias.
एवढे पाठव काळा घोडा आर्ट फेस्टिवल ह्यो मुंबईतलो एक सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कला महोत्सवांपैकी एक असा। ह्यो महोत्सव दरवर्षी मुंबईत पोर्ट भागात काळा घोडा परिसरात आयोजित केला जाता। ह्याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट आणि हँडीक्राफ्ट यांच्यासारखे विविध कलांचो संगम हय बघूक मिळता। तर मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा इतिहास काय असा हे आता आपण जाणून घेऊया। तर ह्या उत्सवाची सुरुवात मित्रांनो 1999 साली झाली आणि ह्याच्या मागचा उद्देश जो असो होतो की मुंबईतली जी कला, संस्कृती
आणि जो आपलो वारसो असा त्याचं जतन करणं आणि प्रोत्साहन देणं असं होतं. ह्यो महोत्सव काळा घोडा परिसरात आयोजित केला जाता, जो मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग असा. त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन वास्तुकला आणि अनेक कला संस्कृतींशी संबंधित संस्था असत. आता काळा घोडा ह्या नाव कसा पडला तर मित्रांनो, एका प्रसिद्ध अश्व प्रतिमेवरून ह्यो काळा घोडाचा नाव पडला, जी पूर्वी त्या परिसरात होती. जरी ती मूळ मूर्ती आता तिथे नाया, तरी या नावाने तो भाग ओळखला जाता. गेल्या 2 दशकांमध्ये ह्यो महोत्सव एक लहानसो स्थानिक उपक्रम म्हणून असं सुरू केलं होतं, पण तो आता संपूर्ण देशभरात कलाकार आणि रसिकांसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणून बनलो. तर मित्रांनो, ह्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये तुमका भरपूर प्रकारचे असे कला बघूक मिळतात. ते म्हणजे पेंटिंग, फोटोग्राफी, मूर्तिकला, हँडीक्राफ्ट, फॅशन, नृत्य, नाट्यप्रयोग पण, तर कधी संगीत मैफिल, फिल्मी स्क्रीनिंग आणि की बऱ्याच वेळा चर्चासत्र पण तुमका थंय बघूक मिळतील. तर ह्याची जी फी वगैरे असा काय नाही, ह्यो एकदम मोफत प्रवेश असा किंवा कोणत्याही वयोगटाक अशी काय बंदी अशी नाही. विनामूल्य एकदम तुम्ही तो महोत्सव तुम्ही बघू शकता. त्या परिसरात काळा घोडा ह्या नाव कसा काय पडला तर आता आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, काळा घोडा परिसरातील घोड्याची मूर्ती ही ब्रिटिश गव्हर्नर सर प्रिन्सेप यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या लॉर्ड हार्डिंग्स यांच्या अश्वरूढ पुतळ्याचा एक भाग असा. लॉर्ड हार्डिंग्स हे 1844 ते 1848 ह्या काळात आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल होते. ह्यो पुतळो काळ्या रंगाचो घोड्यावर बसलेल्या लॉर्ड हार्डिंग्स त्यांचं होतं. त्याच्यामुळे ह्या भागात काळा घोडा असं नाव पडला. तर तो पुतळो ह्यो पोर्ट परिसरात होतो, जिथे आता काळा घोडा आर्ट फेस्टिवल भरता त्या भागात. पण नंतर 1965 तो पुतळो हटवून भायखळ्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच आजची आपण राणीबाग म्हणून ओळखतो थंय ठेवलेलो असा. जरी आता तो मूळ काळा घोडा पुतळो त्या ठिकाणी नसलो तरी त्या भागात आज पण त्याच नावाने ओळखला जाता आणि मुंबईच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग असा. तर असो मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवलच्या मागचा एक इतिहास असा जो बऱ्याच लोकांना माहीत नाही. आपण काय करतो, फक्त जातो ते बघतो, फक्त एक फोटो काढतो की झाला. पण त्याच्या मागचा खरो इतिहास काय असा हे पण आपण जाणून घेऊ करू. मला वाटतं ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमका समजलो असात अशी मी आशा बाळगते आणि हा व्हिडिओ मी स्टॉप करते. बाय बाय. तर फायनली मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवल म्हणजे काय ते तुम्ही बघितलास. आणखी व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि की चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.